बौद्ध धर्मामध्ये श्रावण पौर्णिमेचे महत्त्व. बौद्ध धर्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. श्रावण पौर्णिमेला इतर घटनेबरोबरच दोन घटनेचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. पहिली घटना म्हणजे अंगुलीमालाची धम्मदीक्षा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये या घटनेचे वर्णन याप्रमाणे केलेले आहे. कौशल नरेश प्रसेनजीतच्या राज्यात अंगुलीमाल नावाचा दरोडेखोर होता. तो हिंसक होता, तो क्रूर होता. त्याचे दोन्ही हात निरंतर रक्तरंजित असत. तो लोकांना नेहमी आहत म्हणजे दुखापत करीत असे. तो त्याचा वध करीत असे. जिवंत प्राणी मात्राविषयी त्याच्या चित्तात मुळीच दयामाया नव्हती. त्याच्या आतंकामुळे गावगाव राहिले नाही, नगर राहिले नाही. ग्रामीण परिसर नुसता ओस पडला होता. तो ज्याची हत्या करीत असे त्याच्या हातांची एक अंगुली तो कापून घेत असे. या अंगुलीची माला त्याने परिधान केली होती. लोक त्याला अंगुलीमाल म्हणत असत. एकदा तथागत जेव्हा श्रावस्तीला जेतवनात वास्तव्याला होते तेव्हा अंगुलीमालाच्या आतंकाची अत्याचाराची वार्ता त्यांच्या कानी पडली. तथागतांनी त्याला धम्मप्रवण मनुष्यात परिवर्तित करण्याचा निश्चय केला. एके दिवशी तथागतांनी अन्न ग्रहण केले, वळकटी गुंडाळली, चिवर पात्र धारण केले आणि तथागत अंगुलीमालाच्या शोधात निघाला. तथागताला त्या मार्गाने जाताना पाहून गोपाळ, मेंढपाळ, हलदर आणि वाटसरू त्याला ओरडून सावधान करून राहिले. हे श्रमणा, त्या वाटेने जाऊ नये. ती वाट तुला दरोडेखोर अंगुलीमालाकडे घेऊन जाईल. 10, 20, 30, 40 लोकांचा तांडाही या वाटेने गेला तर तो त्या दरोडेखोरांचे भक्ष ठरतो. त्यांचीही त्याच्या तावडीतून सुटका झाली नाही. पण एकही शब्द न उच्चारता, त्यांच्या आवाहनाला कोणताही प्रतिसाद न देता तथागत आपल्या पथावर अग्रेसर झाले. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदाही आजूबाजूच्यांनी त्यांना सावधान केले. त्यांना इशारा दिला तरी एकही शब्द न उच्चारता, त्यांच्या आवाहनाला कोणताही प्रतिसाद न देता तथागत आपल्या पथावर अग्रेसर झाले. त्या दरोडेखोराने काही अंतराहून तथागतांना येताना पाहिले. जेथे 10, 20, 5, 50 लोकांचा तांडा या वाटेने प्रवास करण्यास धजत नाही, तेथे हा श्रमण एकटाच मार्गक्रमण करतो आहे हे पाहून तो दरोडेखोर आश्चर्यचकित झाला. त्या दरोडेखोराने त्या श्रमणाचा वध करण्याचा निर्धार केला. आपली ढाल, तलवार, धनुष्यबाण घेऊन तो दरोडेखोर सज्ज झाला आणि तथागताच्या मागावर निघाला. तथागत आपला सामान्य गतीने मार्गक्रमण करीत होते. तो दरोडेखोर आपल्या सर्व शक्तीनिशी गतिमान झाला, तरीही तो तथागता निकट पोहोचू शकला नाही. दरोडेखोराने विचार केला, हे अद्भुत आहे, हे आश्चर्यकारक आहे. यापूर्वी मी पूर्ण गतीने धावणाऱ्या हत्ती, घोडा, गाडी, मृग यांनाही धावून सहज पकडीत असे, परंतु येथे मी हतबल झालो आहे. सर्व प्रयास करूनही मी या श्रमणाला पकडू शकत नाही. श्रमण आपल्या सामान्य गतीने वाटचाल करतो आहे, तरीही मी त्याला पकडू शकत नाही. तो दरोडेखोर थांबला आणि तथागतांना उद्देशून म्हणाला, थांब. जेव्हा दोघांची भेट झाली तेव्हा तथागत वदले, हे अंगुलीमाल, मी तुझ्यासाठीच थांबलो आहे. आता तूही या पापकर्मापासून निवृत्त व्हावे. मी तुझ्या मागावर आहे. हेतू आहे तुझे मत परिवर्तन. मी येथपर्यंत आलो, हेतू तुला सत्य मार्गावर परत आणावे हाच. तुझ्यातील कुशल अजूनही जिवंत आहे, हे मृत्यू पावलेले नाही. जर तू त्या कुशलास एकदा संधी दिलीस तर तुझा
कायापालटच होईल. अंगुलीमाल तथागतांच्या वचनाने प्रभावित झाला. तो स्वतःशीच म्हणाला, शेवटी या मुनीने मला पराजित केलेच. आता तुमची दिव्यवाणी मला या पापकर्मापासून मुक्त होण्याचे, विरत होण्याचे आवाहन करते आहे. मी यासाठी तयार आहे. याचाही परिणाम पाहूया, अंगुलीमाल म्हणाला. अंगुलीमालाने कंठातील अंगुलीमाला काढली, ती त्याने दूर भिरकावून दिली. तो तथागत चरणी नतमस्तक झाला. त्याने धम्मदीक्षेची, संघ प्रवेशाची याचना केली. तथागत देव आणि मनुष्याचे मार्गदाते तथागत म्हणाले, भिक्खू ये, माझे अनुगमन कर. त्याला भिक्खू म्हणून संबोधिता क्षणीच तो अंगुलीमाल दीक्षित झाला. अंगुलीमालाला दीक्षित करून आपला अनुगामी म्हणून त्याच्या सहवर्तमान तथागत श्रावस्तीकडे प्रयाण करते झाले. त्याचवेळी राजा प्रसेनजितच्या राजदरबारात मोठा जनसमुदाय एकत्रित झाला होता. तो जनसमुदाय मोठमोठ्याने ओरडून राजाला सांगत होता की त्याच्या राज्यात अंगुलीमाल नावाचा दरोडेखोर आहे. तो मोठा अत्याचारी आहे. तो खूप अत्याचार करीत आहे. तो निरअपराध्यांची हत्या करीत आहे. तो निरअपराध्यांना आहत करीत आहे. त्याने ज्यांची हत्या केली त्यांच्या अंगुलीची माला धारण करण्यास त्याला अभिमान वाटतो. तो ती माला अभिमानपूर्वक धारण करतो. महाराज, त्याचे दमन करावे. ते आक्रोश करू लागले. प्रसेनजिताने त्याचा समूळ नाश करण्याचे आश्वासन दिले, परंतु राजाला ते शक्य झाले नव्हते. एके दिवशी प्रातकाळी राजा जेतवनी तथागताच्या दर्शनाला गेला. तथागतांनी राजाचे कुशलक्षेम विचारले. राजा, मगधचा राजा श्रेणीय बिंबिसार याचबरोबर काही विवाद झाला आहे काय? विवाद झाला आहे काय? वैशालीच्या लिच्छवी बरोबर काही विवाद झाला आहे काय? किंवा अन्य आक्रमक शक्तीबरोबर काही विवाद झाला आहे काय? तथागता, तशा प्रकारचा कोणताही विवाद नाही. तसे कोणतेही संकट नाही. माझ्या राज्यात एक दरोडेखोर आहे. अंगुलीमाल त्याचे नाव. तो माझ्या राज्यात धुमाकूळ घालतो आहे. तो लोकांवर आक्रमण करतो आहे. तो लोकांवर अत्याचार करतो आहे. मी त्याचा समूळ उच्छेद करू इच्छितो, पण मला त्यात अपयश आले आहे. राजा उत्तरला. राजा, जर तुला असे पाहावयास मिळाले की अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराने केशवपण केले आहे, काशाय वस्त्रे धारण केली आहेत, तो भिक्खू झाला आहे, तो कोणाचाही वध करीत नाही, तो चौर्यकर्म करीत नाही, तो मिथ्या कथन करत नाही, तो एकहारी आहे, तो धम्म आणि शीलानुसार श्रेष्ठ जीवन जगतो आहे, असा अंगुलीमाल तुला दिसला तर तू त्याच्याशी कसा आणि काय व्यवहार करणार? तथागता, मी त्याला वंदन करीन. मी त्याच्या स्वागतासाठी उभा राहीन. मी त्याला आसन ग्रहण करण्यासाठी आमंत्रित करीन. मी त्याला चिवर पात्र आणि इतर आवश्यक वस्तूंचे दान स्वीकारण्याची प्रार्थना करेन. मी त्याला त्याचा तो अधिकारी आहे ती रक्षा, सुरक्षा आणि संरक्षण पुरवीन. परंतु धम्म आणि शीलाची सावली सुद्धा अशा दृष्टावर, पतितावर, वंचितावर कशी पडणार? त्या क्षणी श्रद्धेय अंगुलीमाल तथागता निकटच आसनस्थ होता. तथागतांनी आपल्या हाताने अंगुलीमालाकडे अंगुली निर्देश केला आणि तथागत म्हणाला, राजा, हा पहा अंगुलीमाल, हा येथे आहे. त्याला पाहून राजाला वाटले आपल्यावर आभाळच कोसळले. तो भयाने गर्भगळीत झाला. त्याच्या देहावर शहारे आले. त्याचा देह ताठ झाला. ही राजाची तणावग्रस्त अवस्था पाहून तथागत म्हणाले, राजा, भयग्रस्त होऊ नये. तेथे भयग्रस्त होण्याचे काहीही कारण नाही. तथागतांच्या वचनांनी राजा भयमुक्त झाला. त्याला वाटले की त्याच्यावरचे संकट टळले.
राजा श्रद्धेय अंगुलिमालाकडे गेला आणि म्हणाला, श्रद्धेय महोदय, आपण खरेच अंगुलिमाल आहात काय? अंगुलिमाल उतारला, होय राजा. श्रद्धेय, आपल्या पित्याचे गोत्र कोणते? आपल्या मातेचे गोत्र कोणते? राजा, माझ्या पित्याचे गोत्र गार्ग्य आणि मातेचे गोत्र मैत्रायणी आहे. अंगुलिमाल उत्तरला. त्यावेळी तो अरण्यातच वास्तव्य करील असे अंगुलिमालाने व्रत घेतले होते. त्याच्या व्रतात भिक्षेवर जीवन निर्वाह करणे, लक्तरे परिधान करणे, तीही 3 पेक्षा अधिक नसावीत, याही बाबींचा समावेश होता. त्याच्याजवळ 3 चिवर असल्यावर त्याने राजाचे दान अस्वीकारले. राजा तथागता निकट गेला. त्याला वंदन करून राजा निकटच आसनस्थ झाला आणि म्हणाला, तथागत, हे अद्भुत आहे, हे अलौकिक आहे. तथागत अवशांना वश करतो, अवशांना वश करतो. तथागत अशांतला शांत करतो. तथागत अज्ञानाला ज्ञान देतो. तथागत दुशिलाला शीलमय करतो. हा इथे असा माणूस आहे ज्याला मी ढाल तलवारीने जिंकू शकलो नाही, परंतु तथागतांनी शस्त्राविनाच त्याला वश केले. तथागता, मला आता गेले पाहिजे. मला बरेच कामकाज करावयाचे आहे. मी आपला निरोप घेतो. जशी राजाची इच्छा तथागत बदले. राजाने आसन सोडले. राजाने विनम्र भावे तथागतांना वंदन केले. राजाने तथागतांचा निरोप घेतला. एके दिवशी अंगुलिमाल चिवर पात्र धारण करून श्रावस्तीत चारिका करीत असताना एकाने त्याला दगड फेकून मारला. दुसऱ्याने दगड मारला. तिसऱ्याने दगड मारला. अनेकांनी दगड मारले. त्याच्या मस्तकाला इजा झाली. जखमेतून रक्त वाहू लागले. त्याच्या भिक्षा पात्राचे तुकडे तुकडे झाले. त्याचे चिवर फाटले. अशा अवस्थेत अंगुलिमाल तथागतापुढे उपस्थित झाला. अशा अवस्थेत अंगुलिमाल निकट आल्यावर तथागत त्याला वदले, अंगुलिमाल, हे सर्व सहन कर. अंगुलिमाल, हे सर्व सहन कर. अशा प्रकारे बुद्धाचे शिकवण ग्रहण करून तो दरोडेखोर, तो अंगुलिमाल धम्मप्रवण माणूस झाला. मुक्तिसुखाचा आनंद व्यक्त करताना तो उद्गारला, संदिग्धता त्यागून जो आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ असतो, तो आपल्या गुणांनी पूर्वाश्रमीच्या अकुशल कर्मापासून मुक्त होतो. जो यौवनातच बुद्धाचा अनुगामी होतो, तो चंद्रासारखा वसुंधरेला अलौकिक करतो. माझ्या शत्रूंनी हा धम्म ग्रहण करावा, या मताचा अंगीकार करावा आणि प्रज्ञापथावर निष्ठापूर्वक अग्रेसर व्हावे. माझ्या शत्रूंनीही हा मैत्रीचा संदेश ग्रहण करावा, विनम्रता आणि क्षमाशीलता ग्रहण करावी आणि त्यानुसार आचरण करावे. अंगुलिमाल म्हणाला की मी अपराधी जीवन जगत होतो, मी प्रवाह पतित होतो, मी पतनोन्मुख होतो. तथागतांनी मला यापदी आणले आहे. अंगुलिमाल म्हणून मी रक्तलांछित होतो. आता मी पूर्णपणे मुक्त आहे. अशा प्रकारे अंगुलिमालाने धम्मदीक्षा ग्रहण करून आपल्या जीवनात परिवर्तन घडून आणले. तो दिवस म्हणजे श्रावण पौर्णिमा होय. दुसरी घटना म्हणजे प्रथम धम्मसंगती श्रावण पौर्णिमेलाच संपन्न झाली. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर धम्म संकलित करण्याची आवश्यकता भासली. तशातच सुभद्रासारखा स्वच्छंदवादी म्हणत असे की भगवान बुद्ध असताना हे असे करा आणि ते तसे करू नका, असे आपल्यावर फार बंधने होती, बंधने लादली जात होती. आता आपण आपल्याला वाटेल ते करू शकतो. अशा परिस्थितीत धम्माचे आणि विनयाचे संगायन करण्यासाठी एक संगिनी बोलावण्याचे निश्चित झाले. भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 3 महिन्यांनी राजगृहाजवळच्या सप्तपर्णी गुंफेमध्ये
500 भिक्खू एकत्रित आले तोपर्यंत भिक्खू आनंद अर्हत झाले. भिक्खू आनंद संगतीत सुत्त पिटकाचे मुख्य संगायक होते, तर भिक्खू उपाली विनय पिटकाचे मुख्य संगायक होते. अशा तऱ्हेने पहिल्या धम्म संगतीत धम्म आणि विनय यांचे संगायन झाले. तो दिवस होता श्रावण पौर्णिमेचा, म्हणून श्रावण पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या प्रथम धम्म संगतीला राजा अजातशत्रू यांनी सहकार्य केले. श्रावण पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय धम्मांकित शुभेच्छा. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. नमो बुद्धाय. जय भीम.